Just learn on YouTube channel. Before watching this video, please subscribe this channel. Just learn on which will receive all new videos notification. So look at this adaptation for food in animals. We learned last time adaptation in reptiles, that is सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन हे आपण पाहिलेलं होतं. आता पाहूयात की अन्न ग्रहणासाठी adaptation for food in the animals प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन ते आपण आता पाहणार आहोत. So look at this. We can categorize animals as herbivores and the carnivores. Special adaptations are seen in each category to make the process of feeding easy. म्हणजे पहा, प्राण्यांच्या शाकाहारी व मांसाहारी अशा दोन गटात आपण वर्गीकरण आपल्याला करता येतं. त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणे सोपे जाते. We will discuss this in greater details in the chapter on nutrition. तर याबाबत आपण अधिक माहिती ही पोषण या पाठात आपण घेणारच आहोत. So watch the programs on channel like National Geography, Wild, Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frog, snake, birds, mosquitoes, butterflies, etc. आता पहा, बेडूक असेल, साप असेल, पक्षी असेल किंवा डास असेल, फुलपाखरू असेल, असे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात व खातात याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर हे जे चॅनल आहेत टी व्हीवरती, जर आपल्याकडे डिश टी व्ही असेल किंवा चॅनल जे तुमच्याकडे जर टी व्ही असेल आणि अँटेना असेल किंवा छत्री असेल वेगवेगळ्या प्रकारचे, जसे D2H आहे, जिओ टी व्ही आहे, त्याच प्रकारे व्हिडिओकॉन D2H आहे, डिश टी व्ही आहे, अशा प्रकारे जर असेल तर त्यावरती तुमचे काही चॅनल असतील, नॅशनल जिओग्राफी असेल, वाईल्ड डिस्कवरी असेल, इत्यादी इत्यादी, ॲनिमल प्लॅनेट वगैरे असतील, तर हे माहिती आपल्याला पाहायची आहेत आणि या वाहिनीवरील विविध कार्यक्रम आपल्याला पाहायचा आहे. खूप सुंदर अशा प्रकारचे पक्ष्यांविषयी माहिती त्या ठिकाणी मिळत असते आपल्याला. सो वी हॅव टू लुक द व्हेरियस काइंड्स ऑफ ॲनिमल्स, द ॲडॅप्टेशन फॉर फूड इन द ॲनिमल्स. अन्नग्रहणासाठी काही अनुकूलन या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. आता स्वतः हे ऑब्झर्वेशन करायचं, तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. परिसरातील इतर प्राण्यांचे निरीक्षण तुम्हाला करायचे आहेत. ॲडॅप्टेशन्स, ॲनिमल, यूज ऑफ ॲडॅप्टेशन्स, झालेले अनुकूलन. ॲनिमल्स म्हणजे प्राणी, यूज ऑफ ॲडॅप्टेशन, अनुकूलनाचा उपयोग. ॲनिमल आहे लायन अँड टायगर, त्यांचं ॲडॅप्टेशन झालं शार्प टीथ, तीक्ष्ण सुळे दात, त्याचा वापर टू टिअर द फ्लॅश, मांस फाडून खाण्यासाठी. तसेच टोकदार लांब चोच कोणाचे आहे त्यांचं निरीक्षण करून त्याचा वापर कशासाठी झाले तुम्हाला लिहायचं आहे. शॉर्ट बीक, आखूड चोच. लॉंग अँड स्टिकी टंग, लांब आणि चिकट जीभ कुणाची आहे पाहायचं आहे. लॉंग नेक, लांब मान कुठल्या प्राण्याची आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्यांची माहिती या चार्टमध्ये लिहू शकता. नाऊ ॲडॅप्टेशन्स फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स, परिसरामध्ये साधर्म्यासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन. दिस इज ॲडॅप्टेशन फॉर द environmental similarities. So we cannot easily spot colorful butterflies, lizards and grasshoppers. They get camouflaged amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. That is because their colors blend with those of their surroundings. बघा, विविध रंगांचे सरडे असतील व नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. का बरं? तर असे काही वनस्पती सुद्धा आहेत गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडावर असतात, ज्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता असतो. पहा, चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ द ऑर्गॅनिझम्स दॅट इनेबल देम टू लाईव्ह, फीड, रिप्रोड्यूस, टू perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings depending upon the habitat and its geographical conditions are called adaptations. पहा, या ठिकाणी खूप सुंदर असे उदाहरण दिलेले आहेत की अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जाणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे, अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवामध्ये व शरीर प्रक्रियामध्ये झालेले बदल म्हणजेच काय आहेत, अनुकूलन, ॲडॅप्टेशन्स. सो ऑलवेज रिमेंबर, ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस, इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. तर आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की अनुकलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही, ही प्रक्रिया निरंतर असते.
difference in the structure and the appearance of the present day animal and animals of thousands of years ago are the adaptations that occurred according to prevailing conditions. It is our duty to conserve this diversity. पहा, हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले असूनच ते अनुकूलनच होय. तर हे वैविध्य जपणे आपले कर्तव्य आहे. जो पार्ट आहे ग्रेट सायंटिस्ट डार्विन्स थेअरी ऑफ इव्हॅल्युएशन. ग्रेट सायंटिस्ट या ठिकाणी आहे, त्यांचं नाव आहे डार्विनचा सिद्धांत, उत्क्रांतीचा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. दिस इज अवर ग्रेट सायंटिस्ट, द नेम इज डार्विन. त्यांनी काय केलेलं आहे, असे होऊन गेलेले आहेत आपले एक सायंटिस्ट, डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत. चार्ल्स डार्विन, biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. पहा त्यांचं म्हणणं काय आहे. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले आहे की जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होतो तेच सजीव पुढील काळात टिकण्यासाठी त्यांची शक्यता सर्वात जास्त असते. यालाच काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड ॲज द थिअरी ऑफ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. यालाच आपण सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. सक्षम तोच टिकेल हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. इफ एन ऑर्गॅनिझम इज बोर्न विथ अ न्यू beneficial characteristics and is able to survive, the chances is preserved in the next generation. पहा त्यांचं म्हणणं काय की एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. सो दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर त्याची पुढची पिढी ही त्याच्यासारखीच बनते अशा प्रकारचा सिद्धांत, यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. पुढचा जो पार्ट आहे तो असा आहे की क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर सजीवांचे वर्गीकरण. या ठिकाणी थोडक्यात असं आपल्याला आठवायचं की वाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. वनस्पती व प्राण्यांचे का व कोणकोणते निकषांच्या आधारे वर्गीकरण केले जाते. विच आर द क्रायटेरिया युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स अँड द एनिमल्स. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स living worlds at the same time. Classification helps in this respect. आपल्याला सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीव सृष्टीतील सजीवांना एकाच वेळी अभ्यास करणे, त्यांच्या लक्षात ठेवणे हे अवघड जात असते. म्हणून या ठिकाणी पहा, आपल्याला सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीव सृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे, त्याला लक्षात ठेवणे हे अवघड असते. म्हणून या ठिकाणी हायरार्की, मँगो अँड ह्युमन बद्दल किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस त्यांची सृष्टी आहे, संघ आहे, वर्ग आहे, गण आहे, त्यांचं जे कुल आहे, त्याचबरोबर प्रजाती आणि जाती यांच्याबद्दल मँगो आणि ह्युमन बद्दल दाखवलेले आहे. मँगोचे जे आहे प्लॅनेट एन्थोफायला आहे, डायकोटिलिडॉन आहे, स्पॅन्डल्स आहे, ॲनाकार्डियस आहे, मॅनगेफेरा आहे, इंडिका आहे. तसेच ह्युमनमध्ये ॲनिमॅलिया आहे, कॉर्डाटा आहे, ममालिया आहे, प्रायमेटिया आहे, होमिनिडिया आहे, होमो आहे, सॅपिनीज आहे. तर हे काय आहेत की शास्त्रज्ञांच्या काही भाषेमध्ये त्यांचं जे काही शोध लावलेले आहेत किंवा रिसर्च केलेले आहेत त्यांच्यावरून ते नावं ठेवलेले आहेत आणि याच्यावरूनच कुठून आले, त्यांचे संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती आणि जाती कुठल्या आहेत त्यांच्यावरून त्यांचे नावं पडलेले आहेत. तर हे नावं लक्षात ठेवणं खूप 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 अवघड असतं. परंतु याला जर आपण याच्यामध्ये जर सायन्सचा अभ्यास करत राहिलो तर आपल्याला हे सुद्धा नावं लक्षात ठेवणं अवघड जाणार नाही. आणि हे नावं कुठून आले, कसं आले हे जर पाहायचं असेल तर अजून व्यास्ट अभ्यास करावा लागेल. त्यासाठी आपल्याला भरपूर सायन्सचा अभ्यास करावा लागेल, प्रत्येक शास्त्रज्ञाचा अभ्यास करावा लागेल, त्याने हे नाव कसं दिलं, त्यांच्या रिसर्च पेपर वाचावं लागेल, तेव्हाच हे सर्व कळणार आहे आपल्याला. असं पुस्तकात एवढंच दिलं म्हणल्यावर सगळं काही कळत नसतं आपल्याला. सो डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज्ड डिफरंट क्रायटेरिया अँड द इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा, आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केलेले वेगवेगळ्या गुणधर्माचे निकष लावून केलेले आहे. तर यासाठी hierarchy is the formula in the classification that starts with the kingdom Animalia or kingdom plant. Further groups and the subgroups are formed depending upon basic similarities and difference. This is called the hierarchy of classification. तर बघा,
तर असे यासाठी वर्गीकरणाची एक उदाहरण बनवली जाते, ज्याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पती येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील घटक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जाते व यालाच आपण वर्गीकरणाचा पदानुक्रम हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन असे या ठिकाणी. कार्ल लिनियसची द्विमान पद्धती काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इमॅजिन दॅट देर आर 4 स्टुडंट्स विथ अ नेम कबीर और किरण इन द क्लासरूम. आता तुम्हाला कल्पना करायचं की एका वर्गात कबीर किंवा किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. एकाच नावाचे पण 4 विद्यार्थी. If you are talking about any one of them, how would you ensure that other know which one of them you are talking about? What any confusion? We would tell the full name, that is the first name and the last name. This is similar to binomial nomenclature. पहा, त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात हे इतरांना निसंदिग्धपणे कळवावे म्हणून तुम्ही काय करा, आपण त्याचे पूर्ण नाव सांगू. जसे नाव आहे, आडनाव आहे, वडिलाचे नाव आहे, त्यालाच आपण द्विमान पद्धती असे म्हणतो. खूप सोपं आहे. Binomial nomenclature is used to identify the each organisms. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. पहा, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विमान पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव सुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहे. या नावात 2 संज्ञा आहेत, म्हणजे they can reproduce among themselves and form new individual like themselves. For example, all domestic cats in the world belongs to the same species. Paha. The first part of the genus and the second species, all identification organisms have been assigned a binomial names as per the guidelines of the International Code of Nomenclature. पहा, पहिली संज्ञा प्रजाती दर्शवते तर दुसरी संज्ञा जाती दर्शवते. प्रजाती आणि जाती. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विमान पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहेत. हे सर्व वैज्ञानिक नावे आहेत. All the organisms of the species are so similar that irrespective of difference in color, height, habitats and habits, they can reproduce among themselves and form new individual like themselves. For example, all domestic cats in the world belongs to the same species. काय म्हणाले बघा, एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्या रंग, उंची, शेपटी, लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो. प्रजनन व वंशवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ, जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच the same is true is the case of animal like hen, cow, dog, etc. म्हणूनच उदाहरणार्थ, जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यांत कोंबडी आहे, गाय आहे, कुत्रा आहे इत्यादी म्हणून. आणि वनस्पतीमध्ये सुद्धा आंबा आणि मका, गहू इत्यादी सुद्धा. अँड प्लांट्स लाईक मँगो, व्हीट अँड मेज एक्सेट्रा. यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं नॉमेनक्लेचरमध्ये बदल दिसून येईल. Following are some examples of the organisms from the kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. वनस्पती व प्राणी सृष्टीतील द्विमान पद्धतीने वर्गीकरण केलेले काही उदाहरणे या ठिकाणी पुढे दिलेली आहेत. लिव्हिंग थिंग्स, त्यामध्ये वैज्ञानिक नाव दिलेलं आहे. लिव्हिंग थिंग्समध्ये डॉग, गाय, डॉग म्हणजे कुत्रा, काऊ म्हणजे गाय, हिबिस्कस म्हणजे जास्वंद, ज्वार म्हणजे ज्वारी. सायंटिफिक नेम त्यांच्यासाठी दिलेले आहेत बघा. कॅनिस फॅमिलिस, कॅनिस लुपस फॅमिलिस, डॉग. देन काऊ, बोस्टोरस. देन जास्वंद, हिबिस्कस रोजा सिनेन्सिस, आणि ज्वार सोरघम बायकलर, sorghum vulgare किंवा bicolor. Find out the scientific names of other animals and plants in your surroundings and discuss in class. याचप्रमाणे आपल्या सभोवती असणाऱ्या आढळणाऱ्या प्राण्यांची व वनस्पतीची वैज्ञानिक नावे शोधण्याचे प्रयत्न करा आणि वर्गात चर्चा करायचं आहे. जेव्हा आम्ही येऊ वर्गामध्ये तुमचे शिक्षक येतील त्यावेळेस. दिस इज 29th एप्रिल इज ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. Killing or harming frog is prohibited by the Wildlife Protection Act. त्याच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोहोचवणे यावर बंदी आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हा जो एक्झरसाइज आहे, आता जे काही शिकवलेला भाग आहे त्या शिकवलेल्या भागातूनच तुम्हाला ओळखून हे सर्व एक्झरसाइज तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. खूप सोपं आहे. फक्त तुम्ही काय करायचं, प्रत्येक प्रश्न कुठल्या पेजवरून आलेला आहे त्याचा थोडासा अभ्यास करून त्याचं प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे. खूप सोपं आहे.
तुम्ही हे करू शकता, तुम्ही करू शकत नाही म्हणूनच ते हे होत नाही. तुम्ही फक्त ट्राय करा तेव्हा हे सगळं होतं. आम्ही उत्तर सांगणं, रेडीमेड उत्तर देणे म्हणजे तुम्ही अभ्यास न करणं असं त्याचा अर्थ होतो. तुम्हाला अभ्यास न करायची सवय लागते. तुम्हाला नुसतं असं रेडीमेड जर उत्तर जर लिहून दिलं किंवा सांगितलं कुठं आहे तर तुम्ही अभ्यास नाही करणार, तुम्हाला ते खूप सोपं जाईल. तुम्हाला डिस्क्रिप्शन हवं होतं ते डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि तेवढं जर ऐकलं तर तुम्हाला हे अभ्यास काय आहे ते तुम्हाला करता येईल. धन्यवाद.